खोक्या भोसलेला जामीन मंजूर करण्यात आलाय। बीड मधला खोक्या उर्फ सतीश भोसलेला आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। बीड मध्ये गुंडागिरी करणाऱ्यांच्या मोठ्या नावांपैकीचा एक नाव म्हणजे बीडचा नवा आकाश ओळख असलेला हा सतीश भोसले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशीद। काय अधिकची माहिती आहे? खोक्याला जामीन मंजूर झालाय। नक्की सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या विरुद्धमध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणात त्याला अटक झाली होती। तो सध्याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्य प्राण्यांचे शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता। या प्रकरणी त्याचे वकील ॲडव्होकेट दशे यांनी युक्तिवाद केला। या युक्तिवादानंतर बीडच्या शिरूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर करण्यात आलेला। या सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्यात भोसलेला आता जामीन मंजूर झाला आहे। नक्कीच, पण बीड मधलं वाल्मिक कराड यांच्या प्रकरणानंतर खोक्या भोसलेचं नाव खूप जास्त चर्चेत होतं आणि आता या अपडेटमुळे बीड मध्ये सध्या काय परिस्थिती? नक्कीच आपण बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड याचे नाव समोर आलं। त्याच्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेचे नाव समोर आलं। यात सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती। त्याचबरोबर एका व्यक्तीला बॅटने मारहाण केली होती। या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। त्याच्यानंतर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे। म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेचे तिंकेरा वाजताना पाहायला मिळतात आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता बीडमध्ये होताना पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय खरं तर बीड मधून मोठी बातमी म्हणावी लागेल। ज्या गुन्हेगाराची सर्वाधिक चर्चा झाली, वाल्मिक कराड नंतर ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली, अशा खोक्या भोसलेला आता जामीन मंजूर झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।